क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे नव्हे तर या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमाना त्रिवार वंदन करतो. आज मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण एक सांगतो की ही काही जण आम्ही जी युती केली त्याच्याबद्दल अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना सांगू इच्छितो, माझ्या स्वतःसाठी युती करायची असती तर खासदारकी आमदारकीत केली असती, पण तो आज युती केली आहे ती आंबेडकरी समाजातल्या या रस्त्यावरती तळमळीने बाबासाहेबांचा विचार घेऊन रस्त्यावरती बाबासाहेबांचा निळा झेंडा घेऊन अत्यंत म्हणजे रक्त सांडणाऱ्या कार्यकर्त्यासाठी युती केलेली आहे. आज हा कार्यकर्ता उद्ध्वस्त झालेला आहे. आज 50-60 वर्ष या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्याला कुठेही सत्ता म्हणून मिळालं नाही, त्यासाठी युती केलेली आहे. आणि म्हणून कोणाला असं वाटत असेल आणि कोणी काही बोलत असेल तर एक सांगतो, आजची परिस्थिती अशी नाही की कोणी एकटा एक पक्ष या देशामध्ये सत्तेवर येऊ शकेल अशी आजची परिस्थिती नाही आहे. आपण पाहतो बिहारमध्ये इलेक्शन चालू आहे, सत्तेमध्ये असणारा बीजेपी सुद्धा तिथे असणारा नितीश कुमार म्हणून युती करतो, तेजस्वी यादव काँग्रेस बरोबर युती करतो, प्रत्येक जण युती करतो आणि सत्तेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना नेतो. पण दुर्दैवानं बाबासाहेबांच्या लेखनानं आतापर्यंत कोणी सत्तेमध्ये नेलं नाही. नेत्याने फक्त सत्ता स्वतःसाठी सत्ता राबवली, परंतु कार्यकर्त्यांचा कधी कोणी विचार केला नाही आणि त्यामुळे कार्यकर्ता उद्ध्वस्त झालेला आहे, अत्यंत निष्प्रभ झाला होता. आज युती केल्यामुळे या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती कसं हास्य फुललेलं आहे, कशा पद्धतीने त्यांना आज वाटतं की आपण सुद्धा सत्तेवर जाऊ, हे अत्यंत महत्वाचं आहे. हा आशावाद खऱ्या अर्थानं माणसाला कामाला लावतो. आणि म्हणून माझं आपल्या सर्व सांगणं आहे की आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आपल्या इतर कार्यकर्त्यांना जाऊन सांगा की युती बाबासाहेबांचा विचार या देशामध्ये कायम टिकवण्यासाठी आहे. तुम्ही म्हणाल की या कार्यकर्त्याचा काय निवडून आल्यावर काय फायदा होईल. आज प्रत्येक लक्षात घ्या, एखादा विचार जर टिकवायचा असेल आणि तो वाढवायचा असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. आपण पाहिलं असेल म्हणजे 2500 वर्षापूर्वी सम्राट अशोकानं बौद्ध धर्म घेतला आणि त्यानंतर त्याने बौद्ध धर्म अख्ख्या पश्चिम एशियापासून ते म्यानमार आणि जपान पर्यंत पसरवला. का? बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्याबरोबर बौद्ध धर्म अख्ख्या जगावर पसरला. त्याच पद्धतीनं तुम्ही बाबासाहेबांचा विचार अत्यंत पोटतिडकीन अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही हा बाबासाहेबांचा विचार आजपर्यंत टिकून ठेवला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये मनुवाद्याने ज्या पद्धतीने या देशामध्ये बाबासाहेबांचा विचार संपवण्याचा प्रयत्न चालू आहे, तुम्हाला काय वाटतं? आमच्या चंदाने म्हणाले की अरुण मिश्रा की मिश्र काय ते म्हणाले, त्याने काय ते भाष्य असंच केलं. अरे इथे प्रत्येक गोष्ट अत्यंत पाठीमागे असणारं षडयंत्र त्याच्या मागे असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या घंटेबाजूला हात लावायचा असेल तर आंबेडकरी जनता त्या माणसाचा हात उघडून काढेल एवढी ताकद आहे. आणि म्हणून असं पसरवा की बाबासाहेबांनी संविधानात बनवलं नाही, ही त्याच्यामध्ये असणारी प्रॅक्टिकल म्हणजे अत्यंत महत्वाची त्याची भूमिका आहे की बाबासाहेबांच्या लोकांचं संविधानावर असणारं प्रेम कमी करा. आणि बाबासाहेबांना संविधान बनवलं नाही अशा पद्धतीचा रेटा या देशामध्ये चालू करा. ही त्याची पद्धत आहे. ही पद्धत जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की ज्या पद्धतीने काम करतात ते कधीच समोर युद्ध करत नाही. कपटकार असणार आणि षडयंत्र हा त्याचा आतापर्यंतचा असणारा
म्हणजे पूर्वेला बौद्ध धर्म संपवण्याचं सुद्धा कारस्थान अशाच पद्धत झालेली आहे. त्यामुळे त्यांना लढायचं असेल तर आपल्याला पण त्याच पद्धतीने लढावं लागेल. आपल्याला सुद्धा या देशाच्या सत्तेवर गेल्याशिवाय आंबेडकरी समाज सुद्धा अत्यंत मजबूत होणार नाही. किंवा बाबासाहेबांनी त्याचसाठी सांगितलं की सत्ता ही सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली आहे आणि तोच धागा घेऊन आज आपण युती केलेली आहे. कारण हा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता फ्रस्ट्रेट झाला आणि नको तिकडे जायला लागला तर ही चळवळ कुठे नामशेष होईल का? बाबासाहेबांचा विचार कुठे नामशेष होईल का? आज त्याला आलेलं जे फ्रस्ट्रेशन आहे, नैराश्य आहे, ते त्याच्यामध्ये जर तसंच राहिलं तर तो आंबेडकर चळवळ सोडून जाईल का ही भीती वाटत. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण या इथं आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला एक स्वतःच्या पार उभं राहायला, स्वाभिमान उभं करायला राहायला आपण प्रयत्न करत आहोत. आंबेडकरी कार्यकर्ता हा बाबासाहेब जीवावर प्रेम करणारा आहे याबद्दल शंकाच नाही. परंतु कुठेही कसलाही मार्ग दिसत नसताना आपण पाहिलं अनेक प्रामाणिक कार्यकर्ते इकडे तिकडे दुसऱ्याच्या वळचणीला लागले, इलेक्शनमध्ये इकडे तिकडे केलं आणि प्रामाणिक कार्यकर्ते उद्ध्वस्त आंबेडकर चळवळीचे झाले. हे जर कुठे संपवायचं असेल, प्रामाणिक कार्यकर्त्याची जी फौज आहे ती तशीच अबाधित ठेवायची असेल तर त्याला सन्मार्गाने आणि राजमार्गाने त्याला सत्तेमध्ये गेलं पाहिजे. आणि यासाठी म्हणून युती केलेली आहे हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की आज सत्तेमुळे अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण पाहिलं आज बीजेपी सरकार 2 खासदार असणारा पक्ष जेव्हा सत्तेवर आला, आज RSS अत्यंत प्रचंड मोठं असं दिल्लीमध्ये ऑफिस झालं, मुंबईत भाजपाचं प्रचंड मोठं ज्या चर्चगेटचा ₹1,00,000 स्क्वेअर फूटचा रेट आहे तिथे त्यांचं ऑफिस होतंय. ही ती काय सत्तेची किमया आहे. आणि ही सत्तेची किमया जर साधायची असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये न्यायचा असेल तर आपल्या सर्वांना सत्तेत जायला हवं. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्यातला एकही माणूस झेडपी काय, पंचायत समिती काय, ग्रामपंचायतीचं पण इलेक्शन लढवण्याच्या ताकदीचा राहिला नाही कार्यकर्ता, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे सत्तेमध्ये कोणाची